नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील व तुम्ही ते पाहू ऐकू शकताल। आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरीमधील अध्याय 14वा पाहणार आहोत। अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग। भगवद्गीता प्रमुख विषय आहे। प्रथमतः आपण श्लोक नंबर 1 ते 4, 5 ते 18 आणि 9 ते 27 मध्ये काय सांगितले ते पाहू। त्याच्यानंतर संपूर्ण श्लोकातील विषय प्रत्येक श्लोकाद्वारे पाहू आणि त्याच्यानंतर अध्याय आपण चालू करू मराठीमध्ये सार। श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये ज्ञानाचा महिमा आणि प्रकृती पुरुषापासून जगताची उत्पत्ती सांगितलेली आहे। श्लोक नंबर 5 ते 18 मध्ये सत्व रज तम या 3 गुणांचा विषय झालेला आहे अर्जुन आणि भगवंत यांच्यामध्ये। श्लोक नंबर 9 ते 27 मध्ये भगवत प्राप्तीचा उपाय आणि गुणातील पुरुषाचे लक्षण भगवंतांनी सांगितलेले आहे। संपूर्ण श्लोकातील विषय श्लोक नंबर 1 ते 2 मध्ये अतिउत्तम परमज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा व त्याचा महिमा। श्लोक नंबर 3 ते 4 मध्ये प्रकृती व पुरुष यांच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती। श्लोक नंबर 5 मध्ये प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणामुळे जीवात्म्यास होणारे बंधन। श्लोक नंबर 6, 7, 8 यामध्ये सत्वगुण रजगुण तमगुणाने जीवात्म्यास होणारे बंधन। श्लोक नंबर 9 मध्ये सुख कर्म व प्रमाद याकडे 3 गुणामुळे जीवात्म्याचे संलग्न होणे। श्लोक नंबर 10 मध्ये 2 गुणाचा पाडाव करून एका गुणाचा उत्कर्ष करायचा कसा ते भगवंतांनी सांगितलेले आहे। श्लोक नंबर 11, 12, 13 मध्ये सत्वगुण रजगुण तमगुण वृद्धीचे लक्षण सांगितले आहे। श्लोक नंबर 14 मध्ये सत्वगुणाची वृद्धी झाली असता मरणाचे फळ। श्लोक नंबर 15 मध्ये रजगुणाच्या व तमगुणाच्या वेळी मरणाचे फळ। श्लोक नंबर 16 मध्ये सात्विक राजस आणि तामस कर्माचे फळ। श्लोक नंबर 17 मध्ये सत्व गुणाने ज्ञानाची रजगुणाने लोभाची व तमगुणाने प्रमाद मोह व अज्ञान यांची उत्पत्ती होती ती भगवंतांनी सांगितलेली आहे। श्लोक नंबर 18 मध्ये सात्विक राजस तामस पुरुषांच्या गतीचे निरूपण केलेले आहे। श्लोक नंबर 19 ते 20 मध्ये आत्म्याला अकर्ता व गुणातीत जाणल्याने भगवत प्राप्ती होते। श्लोक नंबर 21 मध्ये गुणातीत पुरुषाविषयी अर्जुनाचे भगवंतांना 3 प्रश्न। श्लोक नंबर 22 ते 25 मध्ये पहिल्या व दुसऱ्या प्रश्नाचे उत्तरात गुणातीत पुरुषाच्या लक्षणाचे व आचरणाचे वर्णन केलेले आहे। श्लोक नंबर 26 मध्ये तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर भगवंताच्या अनन्य भक्तीने गुणातीत होण्याचे वर्णन। श्लोक नंबर 27 मध्ये भगवत स्वरूपाचा महिमा सांगितलेला आहे। तर आता आपण ज्ञानेश्वरी मराठीत सार हे पाहूया। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमः शिवाय। ओम साईनाथाय नमः। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, ज्ञानातील अतिउत्तम असे परम ज्ञान तुला पुन्हा सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनी या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी पावली आहे। आत्मज्ञान हे सर्व ज्ञानापेक्षा उत्तम आहे। आत्मज्ञानाने इतर सर्व ब्रह्मज्ञानाचा बाध होतो। उदयाला आलेला किरणांचा राजा सूर्याकडून चंद्रातील तेज लुप्त केले जाते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाने उजाडले असता सर्व मिथ्या ज्ञाने लयाला जातात। या ज्ञानाचा आश्रय करून म्हणजे ते धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष सृष्टी आरंभी पुन्हा उत्पन्न होत नाहीत व प्रलयकालीही व्याकुळ होत नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीने मज वासुदेवाशिवाय दुसरी वस्तू असत नाही। मी जसा देशकाल वस्तू मर्यादारहित व नित्य आनंदरूप आणि अबाधित सत्याचा सागर आहे, तसेच ते होतात। माझ्यात आणि त्यांच्यात भेद उरत नाही। मी जेवढा व्यापक आणि जसा सच्चिदानंद तसेच ते झालेले असतात। हे अर्जुना, माझे महत ब्रह्मरूप प्रकृती अर्थात त्रिगुणमयी माया सर्व भूतांची गर्भधारण करण्याचे स्थान आहे आणि मी त्या ठिकाणी चेतनरूपी बीजाची स्थापना करतो। त्या जड व चेतन यांच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होत असते। ही माया अनेक कार्यांची वाढ करते, म्हणून हिला महद्ब्रह्म म्हणतात। प्रकृती म्हणजेच महद्ब्रह्म होय। हे महद्ब्रह्म म्हणजे अज्ञान आहे। आपल्याला विसर पडणे, आपले आत्मस्वरूप यथार्थपणाने न कळणे हेच या आत्मज्ञानाचे लक्षण आहे। ज्याप्रमाणे रात्र नाही व दिवस नाही, या दोघांच्या संधी कालात
सांजवेळ जशी असते त्याप्रमाणे विरुद्ध जगाचे ज्ञान नाही ना आत्म्याचे ज्ञान नाही, अशी जी अवस्था ती म्हणजे अज्ञान. माझी ही प्रकृतरूपी पत्नी अनादी आहे, मिथ्य आहे, सत्व रज आणि तम या 3 गुणांनी संपन्न आहे. हिचे नाव अविद्या आहे. ही वस्तुतः नाहीच, हेच तिचे रूप. ही माझी प्रकृतीरूपी पत्नी महद्ब्रह्म नावाच्या पोटामध्ये भूमी, आप, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या 8 विकाररूप गर्भाची वाढ करते. आमच्या दोघांच्या संबंधातून प्रथम बुद्धितत्व जन्माला आले. तेच बुद्धितत्व रजगुणाने उभारले गेले. मी एक असलेला अनेक रूपाने व्हावे असे सृष्टी संकल्पात्मक मन तयार झाले. संकल्पनात्मक मन मोठे झाल्यावर मनाची ममता नावाची तरुण बायको अहंकार तत्वाला प्रसवते. पुढे त्या अहंकारापासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. माझ्या संगतीने अविद्यानात्मक प्रकृती नाना प्रकारच्या रूपाने प्रकटते. त्या गर्भाला अंडज, स्वेदज, उद, बीजऊ आणि चरायुज असे 4 प्रकारचे अवयव स्वभावात प्रकट होतात. आकाश आणि वायू यांच्या संबंधाने गर्भाला पोषक असा रस वाढला असता तो अंडज नावाचा अवयव श्वासोच्छ्वास टाकू लागतो. त्यांच्या जिवंतपणा येऊन तो स्पंदन करू लागतो. तमगुण आणि रजगुण यांना पोटात घालून पाणी आणि अग्नी यांच्या आधिक्याचा उठाव झाला असता स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो. पाणी आणि पृथ्वी यांच्या उत्कर्षाने नीच अशा केवळ तमगुणाने स्थिर असा हा उद्वीज नावाचा अवयव प्रकट होतो. परस्पर 5 सहाय्य होणारी 5 महाभूते आणि ज्ञातृत्व, भोक्तृत्व, कर्तृत्व या धर्मांनी विकसित झालेली मन, बुद्धी, अहंकार आणि इंद्रिये ही सर्व जरायुजांच्या उत्पत्तीला कारण आहेत असे जाण. ब्रह्मदेव या बाळाचा प्राप्त काळ आहे. विष्णू तर याचा मध्यान्ह काळ आहे. महादेव हा सायंकाळ आहे. हे बाळ स्थिती काळात अनंत घडामोडीचा खेळून दमले म्हणजे महाप्रलयाच्या अंतरुणावर झोपी जाते आणि कल्पाचा उदय झाला असता भेदज्ञानाने जागे होते. अर्जुना, याप्रमाणे हे बालक मिथ्या ज्ञानाच्या घरात कृत, त्रेता, द्वापर आणि कली या युगांच्या अनुक्रमांची पावले कौतुकाने पुढे टाकते. नाना संकल्प करणे हा या बालकाचा आवडता खेळ आहे. अहंकार याचा खेळगडी आहे. अशा एवढ्या मोठ्या बाळाचा नाश या ब्रह्मज्ञानाने होतो. याप्रमाणे माझी माया विश्वाला प्रसवली आहे. तिच्या या विश्वप्रसूतीला माझी सत्ता सहाय्य झाली आहे. हे अर्जुना, नाना प्रकारच्या सर्व योनीच्या मूर्ती अर्थात शरीरे उत्पन्न होतात. त्या सर्वांची त्रिगुणमयी माया गर्भधारण करणारी माता आहे आणि मी बीज स्थापन करणारा पिता आहे. हा एवढा मोठा जगदाकार हे आम्हा दोघांपासून झालेले मूल आहे. विश्व भिन्न भिन्न स्वरूपाचे असले तरी तत्वतः ते एकच आहे. अनंत लाटांची परंपरा ही जशी समवाय संबंधाने समुद्रांची संतती आहे त्याप्रमाणे चराचराचा आणि आमचा कल्पित तादात्म्य संबंध आहे. अग्नी आणि ज्वाला हे दोन्ही मिळून केवळ अग्नीच असतो. त्याप्रमाणे मी आणि सर्व चराचर हे दोन्ही मिळून मीच आहे. अलंकाराच्या रूपाला आले म्हणून त्यांचा सोनेपणा गेला काय? त्याप्रमाणे मला सर्वत्र पाहावे यातच मानवाचे हित आहे. अनेक देहांचे प्रकाशन करून मीच अनेक होतो. हे महाभावो, सत्वगुण, रजगुण, तमगुण असे हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले 3 गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. अर्जुना, हा शुद्ध आत्मा जीवदशेत किंचितसा प्रवेश करतो. तोच हा देह मी आहे असा म्हणावयास मूर्त करतो. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सर्व देहाच्या धर्माविषयी देहाचे धर्म ते माझे धर्म आहेत असे ममत्व धारण करतो. त्या 3 गुणांपैकी प्रकाश करणारा निर्विकार जो सत्वगुण निर्मळ असल्यामुळे सुखाच्या आसक्तीने म्हणजे ज्ञानाच्या अभिमानाने बंधन करतो. सत्वगुणामुळे ज्ञानपाशात तो अडकतो. विद्या व प्रतिष्ठा यांच्या योगाने संतुष्ट होतो. मी संतुष्ट आहे असे मोठ्या अभिमानाने स्वतःकडे पाहतो आणि आत्मप्रशंसा करू लागतो.
त्यांच्या अंगात विद्वत्तेचे भूत शिरते. अर्जुना, देहातीत असलेल्या आत्म्याला तादात्म्य प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मज्ञानाने हर्ष होऊ लागतो. सांप्रत काळात या पृथ्वीवर माझ्या वाचून दुसरा कोणीही विद्वान नाही असे त्याला वाटते. त्याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुख व ज्ञान यांचे दावे बांधून बैलावर बसून गावेगावी भीक मागणाऱ्या पांगुळीच्या बैलासारखी स्थिती करतो. हे अर्जुना, रागरूप रजगुण हा कामना आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला जाण. तो या जीवात्म्याला कर्मे व त्याची फळे यांच्या आसक्तीने बांधतो. रजगुण जीवात्म्याला विषयात रंगून टाकतो. हा रजगुण अभिलाषेच्या तारुण्याने सर्व काळ तरुण आहे. अंतकरणात थोडा प्रविष्ट झाला आणि कामाच्या उन्मत्तपणाच्या नादी लागला की तो विषय तृष्णारूपी वाऱ्यावर बसतो. विषयात दुःख असूनही विषय प्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे विषय त्यातील दुःखासह गोड लागतात. देहात असलेला आत्मा देहापेक्षा वेगळा असून सुद्धा तृष्णेची बेडी पायात घालतो. अर्जुना, मोह पाडणारा तमगुण अज्ञानाने उत्पन्न झालेला जाण. तो प्रमाद, आलस्य, निद्रा यांच्या द्वार बंधन करतो. तमगुण हा देहाला आत्मा मानावयास लावतो. तमगुणाची उन्मत्तपणा असा आहे की सर्व इंद्रियामध्ये जडता, मनामध्ये मूर्खता आणि आळसाची दृढता धारण करतो. कोणत्या प्रसंगी कसे वागावे, कोणत्या व्यक्तीशी कसे बोलावे हे त्याला समजत नाही. आपले स्वतःचे नुकसान त्याला कळत नाही. अयोग्य व अशक्य काम करण्याविषयी धैर्य धारण करतो. अर्जुना, सत्वगुण हा जीवाला सुखाचे ठिकाणी, रजगुण ही कर्माच्या ठिकाणी आसक्त करतो आणि तमगुण हा ज्ञानाला झाकून प्रमादाच्या ठिकाणी आसक्त करतो. रजगुण आणि तमगुण यांना दाबून सत्वगुण वाढतो. रजगुण व सत्वगुण यांना दाबून तमगुण, तसेच तमगुण आणि सत्वगुण यांना दाबून रजगुण प्रबळ होतो. जेव्हा देहात आणि इंद्रियामध्ये ज्ञानस्वरूप प्रकाश उत्पन्न होतो तेव्हा सत्वगुण वाढलेला आहे असे जाणावे. ज्याप्रमाणे वसंत ऋतूत कमळाच्या पाकळ्यातून सुगंध जसा बाहेर पडतो त्याप्रमाणे सत्वगुण वाढल्यावर ज्ञानप्रधान बुद्धी अंतःकरणात न मावणारी होऊन ती बाहेर पडते. सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक हा कष्टपूर्वक सेवा करतो आणि हातापायांना विचाराचे डोळे निर्माण होतात. जे ऐकणे निषिद्ध आहे त्याला कानच दूर करतात. जे पाहणे योग्य नाही त्याचा डोळा त्याग करतात. जे बोलणे वाईट आहे त्याला जीभच टाळत असते. दिव्यासमोर काळोख जसा पळू लागतो त्याप्रमाणे इंद्रियासमोर भोग येतच नाहीत. वर्षा काळात महानदी जशी पाण्याने उंचंबळून येते त्याप्रमाणे कोणत्याही शास्त्रात बुद्धी प्रसरण पावते. वासना एक भगवंतांचे चरणी एकवटून राहते. सत्वगुणात कार्य करत असताना मरण घडले तर पुन्हा सत्वगुणी कुळात जन्म मिळतो. रजगुण वाढला असता लोभ, प्रवृत्ती, अनेक कर्मांचा आरंभ, अशांती आणि इच्छा उत्पन्न होतात. रजगुण हा देहाच्या गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ माजवतो. रजगुणामुळे इंद्रियांना चांगले वाईट विषय भोगण्याविषयी मोकळी होते. विश्वातील सारे भोग भोगण्याचा तो प्रयत्न करतो. अशा अवस्थेत रजगुणी माणसाने ध्येय ठेवला की तो रजगुणी मनुष्याच्या कुळात जन्म घेतो व त्यामुळे तो बद्धच राहतो. हे अर्जुना, तमगुणाची वृत्ती झाली असता अंतःकरण व इंद्रिये यांच्या ठायी अप्रकाश व कर्तव्य कर्म न करण्याकडे प्रवृत्त आणि प्रमाणी आणि निद्राही अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्तीही सर्व उत्पन्न होतात. अमावस्याचे रात्रीचे आकाश सूर्यचंद्रहीन गडद अंधकारमय असते त्याप्रमाणे तमगुणी मनुष्याचे मन विचारहीन होते. त्याचे अंतःकरण हे उत्साह शून्य, प्रतिभाशून्य आणि उदास होते. तेव्हा सुख दुःख, सत्य मिथ्या, धर्म अधर्म, योग्य अयोग्य या विचारांची मायाच हरपून जाते. स्मरणशक्ती संपलेली असते. अशा अवस्थेत तमगुणी माणसाने देह ठेवला तर ती नीच देहरूपी घरट्यात प्रवेश करते. ज्यावेळी हा जीवात्मा सत्वगुणाची वृत्ती झाली असता मृत्यू पावतो त्यावेळी तर उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ अर्थात दिव्य स्वर्गातील लोकांना प्राप्त होतो. रजगुणाची वाढ झाली असता मरण पावल्यानंतर कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यलोकात जन्मतो. तसेच तमगुणात वाढणारा मृत पावला असता कीटक, पशु आणि मूढ योनीत उत्पन्न होतो. सात्विक कर्माचे फळ सुख, ज्ञान, वैराग्य, रजगुणाचे फळ दुःख व तमगुणाचे फळ अज्ञान. सत्वगुणापासून ज्ञान
उत्पन्न होते व रजगुणापासून लोभ व तमगुणापासून अज्ञान फळ प्राप्त होते. सत्वगुणात स्थित झालेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना प्राप्त होतात. रजगुणात स्थित राजस पुरुष मनुष्य लोकात राहतात. तमगुणात स्थित कीटक आदी सामान्य जन्मपार प्राप्त करतात. ज्यावेळी द्रष्टा म्हणजे ऐक्य भावाने स्थित झालेला साक्षी पुरुष तिन्ही गुणांच्या खेरीज अन्य कोणालाही करता पाहत नाही, अर्थात गुणच गुणांत वर्तत आहे असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अगदी पलीकडील सच्चिदानंद घनस्वरूप परमात्म्याला तत्वत जाणतो, त्यावेळी तो पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. ब्रह्मस्वरूपाच्या उच्च भूमिकेतून मग आत्म्याकडे व त्रिगुणाकडे पाहत असता तो द्रष्टा पुरुष म्हणतो, मी साक्षी अकर्ता अभक्ता आहे आणि हे त्रिगुणच सर्व कार्याला कारण आहेत, अशी त्याने आत्म्याची ब्रह्माकडे व त्रिगुणाची कर्माकडे योजना केलेली असते. जो कर्मा विस्तार आहे तो त्रिगुणाचा परिणाम आहे. या त्रिगुणात सत्ता रूपाने राहणारा मी असा अलिप्त आहे की वनात राहणारा वसंत ऋतू वनलक्ष्मीच्या विलासाला कारण असून अलिप्त आहे. तारांगणाने लोपून जावे, सूर्यकांत मण्याने उद्दीपित व्हावे आणि कमलाने विकसित व्हावे, यापैकी कोणत्याही कार्यात सूर्य जसा कर्तव्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे मी देहात सत्तारूप असूनही अकर्ता आहे. मी स्वरूपात प्रकाशित होऊन त्रिगुणाचे प्रकाशन करतो. त्रिगुणाचे त्रिगुणत्व माझ्या सत्तेने पुष्ट होते. या त्रिगुणाचा अभाव झाला असता जे उरते ते मीच आहे. असा विचार ज्या द्रष्ट्या पुरुषाच्या अंतःकरणात उदयाला येतो तो पुरुष तिन्ही गुणाच्या पलीकडे जातो. देहधारी जीवात्मा देहाला बीजभूत असलेल्या 3 गुणांचे उल्लंघन प्राप्त करून जन्म मूर्ती वार्धक्य आणि दुःख यांनी मुक्ती पोहून मोक्षाला प्राप्त होतो. जो अज्ञानाच्या झोपेत मी देह आहे आणि स्त्री पुत्र माझे आहेत असे मोठ्याने घोरत होता, तो ब्रह्मस्वरूपाच्या अवस्थेत मी ब्रह्म आहे या ज्ञानाने जागा झाला. भेद निर्माण करणारा बुद्धिरूपी आरसा त्याच्या हातून खाली पडला. ज्ञानाने अबाधित झाला म्हणून तो जीवरूपी प्रतिबिंबाला मुकला. अर्जुना, अशा प्रकारे देह तादात्म्य जेव्हा नाहीसे होते त्यावेळी स्थूल सूक्ष्म देहाच्या ठिकाणी असलेला मी अभिमान नष्ट होतो. कारण देह ज्यावेळी नष्ट होतो तेव्हा लाटांचे समुद्राशी जसे ऐक्य असते त्याप्रमाणे जीवाचे ब्रह्माची ऐक्य होते. अशा अवस्थेत तो द्वितीयमान देहात जरी असला तरी तो त्रिगुणांच्या अधीन होत नाही. आकाशातील चंद्र पाण्यात प्रतिबिंबित झाला तरी तो ओला होत नाही, त्याप्रमाणे तो देहात असला तरी देहाभिमानी होत नाही, तो गुणातीत होतो. अर्जुन म्हणाला, हे प्रभो, या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणत्या लक्षणाने युक्त असतो, त्याचे आचरण कसे असते, तो 3 गुणाच्या पलीकडे कोणत्या उपायाने जातो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश आणि रजगुणाचे कार्यरूप प्रकृती तसेच तमगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्ती झाली असता विषयात मानत नाही आणि निवृत्त झाले असता आकांक्षा करीत नाही, तो गुणातीत सूर्याला सायंकाळ, प्रातःकाळ, मध्यान्हकाळ या 3 काळांची गणना करता येत नाही, कारण तो प्रकाश रूप असतो. रजगुण व तमगुणात तो जरी वरून दिसला तरी तो कर्मठ नसतो. तो केवळ साक्षीभूत राहून गुणांनी विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणात वर्तत आहेत असे समजून तो सच्चिदानंद परमात्म्याचे ठायी ऐक्य भावनेने स्थित राहतो. त्या स्थितीपासून ढळत नाही. मृगजळाचे हेलक्यावाने मेरुपर्वत जसा हलत नाही त्याप्रमाणे त्रिगुणांच्या येण्या जाण्याने तो गुणातीत चलित होत नाही. आकाश जसे वाऱ्याकडून कुठे घालवले जात नाही, सूर्य जसा अंधकाराकडून किळला जात नाही, त्याप्रमाणे तो गुणातीत त्रिगुणांनी बांधला जात नाही. गुणांच्या होणाऱ्या क्रिया तो साक्षी भावाने पाहतो. अर्जुना, निरंतर आत्मभावास स्थित झाला, सुखदुःखाला समान मानू लागला, तसेच माती दगड सोने ज्याला सारखी झाली, जो धैर्यशाली तसेच जो प्रिय व अप्रिय एकसारखे समजतो आणि आपली निंदा व स्तुती ही ज्याला समान वाटतात, तो गुणातीत. घरातील खांबाला जशी रात्र व दिवस सारखे असतात त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी रममाण झालेल्या गुणातीत देहाला
प्राप्त झालेली सुखदुःखादी द्वंद्वे एकसारखी झालेली असतात. तो दुसऱ्याची निंदा स्तुती करीत नाही आणि दुसऱ्याने निंदास्तुती केली तरी तो शांत असतो. ईश्वराने कोणी त्याची पूजा केली किंवा चोर म्हणून त्याचा छळ केला अथवा बैल हत्तीने त्याला वेढला किंवा कोणी त्याला राजा केला किंवा मित्र प्रेमाने जवळ आले, शत्रू रागाने अंगावर धावून आले तरी तो शत्रू मित्र हा भेद जाणत नाही. त्याच्या मनात द्वैतभाव शिल्लक नसतो. कर्तव्य अहंकाराने व फळाच्या इच्छेने काही न करणे हाच त्याचा आचार असतो. ऐहिक आणि परलौकिक जेवढे भोग आहेत ते प्रयत्नाने मिळवण्याची इच्छा त्याच्या मनात नसते. जे काही प्राप्त होईल त्याचे तो सुखाने सेवन करीत असतो. अर्जुना, जो चित्ताने व्याभिचारित भक्तियोगाच्या द्वारे माझे सेवन करतो तो गुणातीत होतो. विश्व या नावाने जे प्रसिद्ध आहे ते संपूर्ण मीच आहे, दुसरे काही नाही. विश्वात व माझ्यात भेद पाहणे म्हणजे व्याभिचारी भक्ती आणि भेद न पाहणे म्हणजे अव्यभिचारी भक्ती. जो अव्यभिचारी भावाने माझी भक्ती करतो तो या ब्रह्मभावाला प्राप्त होतो. सर्वत्र मी आहे याही जाणीव ठेवून जो माझे भजन करतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मुख्य रत्न आहे. हीच सायुज्य अवस्था, हा चौथा पुरुष अविनाशी परब्रह्मावा व अमृताचा आणि नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा मीच आश्रय आहे. ब्रह्म हे माझेच नाव आहे. सगुण व निर्गुण स्वरूपाचे मीच आहे. सारे विश्व माझाच लीलाविलास आहे. पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज के, गोपाळ कृष्ण महाराज के, सांबेश्वर महादेव कैलासपती. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः. श्रोते हो, अध्याय 14 इथे समाप्त झाला. मी तुम्हाला पुढच्या अध्यायात भेटतो, पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.